आज सगळे आईच्यासाठी आले, फक्त आई इथं नाही आज. हा असणारा परिवार आदरणीय कैलासवासी सौभाग्यवती छबाबाई सदाशिव ठोंबरे यांचं असणारं स्मरण, ज्यांच्याबरोबर आयुष्यभर खांद्याला खांदा लावून आईनं हे कर्तृत्व केलं ते आदरणीय सदाशिवदादा ठोंबरे असतील. आईची तीनही मुलं दादासाहेब असतील, बाप्पू असेल आणि अण्णा असतील. तीन मुलं लेकीसारख्या प्रेम करणाऱ्या तीनही सुना असतील. आईनं आयुष्यात जो परिवार जोडला त्या परिवारातील सदस्य असतील, पाहुणे मंडळी असतील, ऋणाईत नातेवाईक असतील. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो, हे टाळकरी वृंद, विनेकरी बाबा, पेटी मास्तर, मृदंगाचार्य, अरे कोणाकोणाचं उपकार केले, उपकार सांगू मी काय. बाप न करी आई सीमाय, एवढं या संत जनांचे उपकार आहेत. आणि म्हणून हा आईच्या स्मरणानिमित्त सोहळा. दादा असन, बापू असेल, त्यांची तीनही मुलं असतील. 3 महिने झालं महाराज फोन करतेत, महाराज पाहुण्या रावळ्याचं गाव आहे बर का, तर कीर्तनाला नाही म्हणू नका. मग आमचे असणारे आमचे आजोबा असतील, दादा असतील, मोढळ्याचे वाबळे दादा असतील, संजू मामा वाबळे असतील, त्यांच्याकडून ही तारीख घेण्याचा योग आला. मायबाप तुमचा रक्ताचा नात्याचा जरी संबंध नसला ना, तरी प्रेमाचा संबंध फार मोठा आहे बर का. आणि वाबळे परिवार असो, मुढाळ गाव असो, तुमचा ठोंबरे परिवार असो, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आनंदामध्ये अगदी सदैव एकमेकांना धावून येणारे हे परिवार आहेत. आणि म्हणून या तीनही चिरंजीवांनी इथं मला बोलवलं की मला आई सांगायची. अरे पण नाही, आई बोलता येत नाही हो, आई सांगता येत नाही. आई ही अनुभवाची गोष्ट आहे, आई सांगण्याची गोष्ट नाही. जिचा जीवनभर अनुभव येतो. समुद्रात अथांग पोहल्यानंतर कोणी जर गावाला येऊन विचारलं कस काय समुद्र, हे म्हणले बोलायचंच काम नाही, इतका खोल, एवढ्या लाटा उसळायच्या, एवढं विहार केला सुंदर, खूप आनंद घेतला. लोक म्हणले पाणी किती लिटर असेल, पाणी नाही मोजता येत. म्हणून आईचं प्रेम मिळतं, पण किती आईनं प्रेम केलं हे शब्दात सांगता येत नाही. ती आई, तीच आई या परिवारामध्ये आज नाही, असणारा हा सोहळा. आज माझ्या भाग्यानं तुमच्या भूमीचं पवित्र सांभाळणारे पुणे जिल्ह्यातले 2 चोपदार येतो. 1 चोपदार मिळायची पंचायत. तुमच्या कीर्तनासाठी 2-2 चोपदार येत, 2-2 पकवाजे, 2-2 कीर्तनकार आहेत, 3-3 कीर्तनकार, वा 4-4 कीर्तनकार. अरे वा, भाग्यवान आहेत असणारा हा परिवार. दोन्ही चोपदार. युवा कीर्तनकार तुषार महाराज मोरे हे सुद्धा वेळात वेळ काढून, वेळ नसताना शूटिंग घ्यायसाठी आली इथं तुमच्या प्रेमाखातर. माझा आवाज तुमच्यापर्यंत गोड पोहोचवण्यासाठी तुमच्या भागाचं वैभव असणारे साऊंड सिस्टीम, अरे जे पाहिजे तेच कीर्तन करायला देणाऱ्या सिस्टीम पैकी एक सिस्टीम. मातेच्या पितरांच्या अंतकरणाची बसलेले तुम्ही संत मायबाप. आणि मला सांगायची ती आई, अरे जिचं चारित्र्य गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ असतं, तिला सांगायची काय गरज आहे हो. तिच्या प्रशंसेची गरज नाही. ती अखंड पवित्र आहे. असं पवित्र जीवन घेऊन गेलेली आई. आज 18 लोक घरात आहेत. मला सांगताना ऐकताना विशेष वाटलं. अहो 10 बाय 10 त्यातच खा. 3ऱ्या दिवशी 5व्या दिवशी महिन्यात घर फुटण्याचे प्रमाण वाढलं. अरे एकत्रित कुटुंब पद्धती हा महाराष्ट्राचा अभिमान होता, स्वाभिमान होता. एकाच माणसानं बोलायचं आणि सगळ्यांनी ऐकायचं हा महाराष्ट्राचा शिष्टाचार होता. आणि आज काळाच्या ओघामध्ये सगळं संपुष्टात आलो. आज 18 माणसं एकाच कुटुंबात राहतात. काय नाती नांदायला गेले असतील, पण सुना, लेक, मुलं, 10 नातवंड, आज सगळा परिवार या आईनं एका खळ्यामध्ये ठेवला. अखंड एका कुटुंबामध्ये ठेवण्याचं काम केलं. आणि म्हणून फार लवकर जाणं झालं. वयाच्या 60-65व्या वर्षी किडनीच्या आजारानं आई गेले. 17-18 माणसांचा हा असणारा परिवार, याच्यामध्ये कार्य करीत असताना 10 नातवंडांचा सांभाळ या आईनं केला. मुलांना चांगले संस्कार दिले, चांगले विचार दिले.
सद्भाग्यानं राजकीय क्षेत्रालाही थोडासा वळसा घालण्याचा योग आला. या मुढाळे गावच्या ग्रामपंचायत सदस्य झाल्या आणि त्या काळामध्ये आईंनी पाण्यासाठी असन, रस्त्यासाठी असन अनमोल असा प्रयत्न केला. तिन्ही मुलांनी गोड साथ दिली त्या गोष्टीला. आणि म्हणून या सर्वांच्या कष्टातून, प्रेरणेतून उतराई तुम्हा आम्हाला आज व्हायचे आईच्या. काय करायचं तर आज करता काहीच येत नाही. ती आईची फक्त आठवण आहे. आज वर्ष झालं आई घरात नाही. किती उणीव झाली असतील हो. अहो बऱ्याचशा उणीव, हजारो प्रश्नांची उत्तर तुम्हा आम्हाला फक्त एक अर्ध्या पाऊण तासात शोधायच्या. ते कर्तृत्व करणारे माणसं एक दिवस जातात, कीर्तिरूपानं मात्र शिल्लक राहतात बर का. मुळात झिजणं हे त्यांचं कार्य आहे. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. काय करते चंदनाची बाहुली? जखमा झाल्या ना की त्याच्यावर उघडून लावायची. दिसाय चांगलं नसतं, दिसाय साधं पण संपन्नतेने उच्च. तसंच आहे सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. राहणीमान साधा असावं पण विचार उच्च असावं. आई तशी होते रे. अरे अख्खा आयुष्य गेला असं 2-2, 3-3 रंगाच्या साड्या घालण्यात. दंडाला आलेलं लुगडं कधी आईनं टाकून दिलं नाही हो, नाही टाकून दिलं. आयुष्यभर कष्टानं, प्रेरणेनं, प्रेमानं हा परिवार मोठा करीत असतात. म्हणून काळाच्या ओघामध्ये एक एक माणसं तुम्हा आम्हाला सोडून घेतात हो, सोडून जातात. पुन्हा काय शिल्लक राहतं पाठीमाग? आठवणी शिल्लक राहतात. गेलं का नाही? दिवसा मागून दिवस गेलं, अरे वर्ष सरला. आज सरलं का नाही वर्ष? सुख आला असन, दुःख आलं असन, आक्रोश पाहिला असन, रडू पाहिला असन, आनंद पाहिला असन, क्लेश पाहिला असन. अख्खं वर्ष संपून गेलं. आज हे नवीन वर्ष, नवीन वर्ष. आज 2चा द्या फक्त सर, फक्त 2चा द्या स्वर. आजचं हे नवीन वर्ष. इथून पुढे परत नव चैतन्य, नवीन पालवी, नवीन विचार, नवीन आचार. देवा मागचं वर्ष फार दुःखात गेलं, फार यातनेमध्ये गेलं, फार क्रूरता पाहिली मागच्या वर्षी, फार अवहेलना पाहिली, फार अपमानित जीवन पाहिलं, फार भीषण अशी महाराष्ट्राची बर्बादी पाहिली रे. देवा पुढचं वर्ष चांगलं जाऊ दे जरा. गेलेल्या सुखदुःखाच्या पावटाने आम्ही आज इथंच सोडून जातो, पण पुढच्या वर्षामध्ये हे नवं चैतन्य घेऊन आज पुन्हा जगायला सुरुवात करायची असते. कोण शिकवतो हो जगायला? अहो जगायला शिकवतात गुरु. आणि म्हणून गुरुचा अधिकार मोठा आहे. आज माझ्या भाग्यानं माझं गुरुजी मला पेटी वाजवायला आहेत. भाग्यात लागतात गोष्टी. कारण या लेकरांनी सुद्धा सांगितलं नव्हतं 6 जण घेऊन या, 7 जण घेऊन या, 5च या म्हणले, तरी मी 7 जण आणले. का? अरे आईचं कर्तृत्व रे, आईचं मोठेपण कमी पडत नाही. आई हा मोठेपणाचा आविष्कार आहे. म्हणून गुरु पाठीमाग गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तत्समय श्री गुरुवे नमः. तुकाकरी प्रणिपात दंडवटाचार्य. अरे ज्याच्या पाठीमाग गुरुचा आशीर्वाद आहे त्याला जीवनात काहीच कमी पडत नाही.
मनला गोरेला गोरे, 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 मनला गोरेला गोरे माझे गुरु भजनी. गुरुचा अधिकार आहे. कोणतंही संकट येऊन द्या, गुरुजी पाहिजे, गुरुजी पाहिजेत. कोणतंही संकट येऊन द्या, आई बाप पाहिजेत. आम्हाला एक 10वीला कविता होती, जाता जाता सांगून जातो. संकट पडलं विद्यार्थ्यावर आणि तो गुरुजीकडे गेला. गुरुजीला तो बोलताना म्हणला, गुरुजी बऱ्याच दिवसानं तुमच्याकडे आलो. अरे ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी क्षणभर बसला, नंतर हसला, बोललावरती पाहून, अरे गंगामाई पाहून आली गेली घरट्यात राहून. गुरुजी महापूर आला आणि माझं घरच वाहून गेलं. सर आता लढतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. माहेर वाशिनपुरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी. गुरुजी बायको मात्र वाचली, अख्खं घर वाहून गेलं. गुरुजीला वाटलं आपल्याकडे नक्की मदतीसाठी आला, म्हणून गुरुजीनं खिशात हात घातला आणि पैसे द्यायला लागला. त्यावेळेस विद्यार्थी म्हणतो, गुरुजी पैसे नको. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. गुरुजी आई लढायला शिकवते, गुरुजी लढायला शिकवतात आणि संत लढायला शिकवतात. विठ्ठल ज्यांनी आज लढायला शिकवलं, पुढे जरी लेकरं गेले ना मेंढर घेऊन, तरी पाठीमाग सगळ्या नातवंडांना सांभाळण्याचं काम आजीनं केलं. आणि म्हणून नातीची पहिली मैत्रीण जीवनातली असते आजी. पहिली मैत्रीण जी आईपेक्षाही जवळ असते. लेकिनो तुमच्या मनात काय चाललंय आजी तुमच्या डोळ्यावरून ओळखल रे. म्हणून आजीची सेवा करा. अरे तिनं पाणी मागितलं तर पाणी द्या, भाकर मागितली ती भाकर द्या. आज बघायला येत माणसं, आज नातींना आजी दिसन, उद्या नाही आजी दिसायची. हे प्रेमाचं नातं. लेकरांसाठी तेच सांगन मी. एकदा निघून गेली ना माणसं, मग कोणाला पाहिजे? आई म्हणू मी कोणा, आईच हाक मारी, ती हाक ऐकुनी कानी, मज येई शोककारी. स्वामी तिनी जगाचा, आई विना भिकारी. भिकारी व जीवन. त्या आईला कळालं. पहिल्या काळात मध्ये बाळातपणासाठी डॉक्टर नव्हतं. अरे शिजरचं तर नाव नाही, शिजरचं नाव नाही. आता माणसं वाटलाच थांबलेत कात्र्या घेऊ घेऊ. 2-2 लाखाला एक बाळात. पण त्या काळी आईला लेकर घरी व्हायची. रानामध्ये वस्ती अशीच, घरी कुणीच नाही. आणि बाळांतपणाच्या यातना चालू झाल्या त्या घरातल्या सुनाला. तिनं हाक मारली धाकट्या नंदाला, ताई साहेब. ननंद धावत धावत आली. काय वहिनी? काय नाही म्हणली, मला कळा चालू झाले तर. आणि म्हणली सकाळी कावं नाहीत तुम्ही? म्हणला आता सगळी पेरायला गेली माणसं रानात, आता कोण आहे? पळत पळत जा, गावात एक बाळंतपण करणारी दाई आणि तिला घेऊन या. डॉक्टर नव्हते. धावत पळत गावात गेली ती 10-12 वर्षाचं लेकरू. आणि विचारलं ती बाळात पण करणारी आजी कुठं राहते हो? ते म्हणले अहो ती आजी गेली लिकीच्या नातीच्या बाळातपणाला तिकडं गावाला. आता कोण आहे? सगळ्या गावात फेरफटका मारला, कोणी बाळातपणाला आलं नाही हो. वाटणे येताना एक मंदिर होतं, रडत रडत पोरगरी होती येत होती. मंदिरामध्ये गेली, तिथं एक साधू होता. साधूच्या पायावर डोकं ठेवलं. साधू म्हणला का ग पोरी का रडती? ती म्हणली घरात माझी वहिनी बाळंतीण होती, पण बाळातपण करायला कोणी नाही, फक्त आशीर्वाद द्याव. ते मला काही काळजी करू नको, चांगलं लेकरू होईल, अजिबात चिंता करायची नाही, आनंदानं घरी जा, फक्त एक काम कर. गेल्या गेल्याचं बाळंतीण झाली तुझी भाऊजाई तर मग मात्र लोकाचं खाणार उपवार झालं मला येईन, आयुष्यभर लबाड्या करीन, आयुष्यभर चोऱ्या करीन. पण तीच जर तुझी भाऊजाई अजून 3 तासानं 3ऱ्या प्रहाराला बाळंतीण झाली तर मग मात्र तिच्या पोटी जन्मलेलं लेकरू या नगरीचा राजा होईन पुढच्या काळात.
एवढंच वाक्य जाऊन तिनं वहिनीला घरी सांगितलं, वहिनी साधू एक भेटला आणि साधू म्हणला लगेच बाळंतीण झाली तर गावाचा वैरी जन्माला येईन, चोर जन्माला येईन आणि 3 तासानं बाळंतीण झालं तर मग मात्र पुढच्या काळात या नगरीचा तो राजा होईन, इतका तत्वनिष्ठ मुलगा जन्माला येईन. अहो तीच कळा वेदना सहन करणारी आई सरकत सरकत भिंतीजवळ गेली, भिंतीला पाय उभं केलं, डोकं खाली, पाय वरण डोकं खाली, 3 तास केलं असं. आणि 3रा प्रहर चालू झाल्यावर भिंतीचं उभं केलेलं पाय खाली घेतलं आणि मग बाळंतीण झाली. पण लेकरू या नगरीचा राजा जन्माला घातलं, हे आयुष्यभर असह्य दुःख सहन करून, वेदना सहन करून जी तुमचा विचार करते ना, तू खूप बरं आहे म्हणतात, ती तुमचं हित पाहते. अभंगाच्या पहिल्या चरणात लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईचं चित्त आहे बरं का, लेकराचं हित पाहत. तीच हिताची गोष्ट सांगत सांगत आई गेली, त्याच पुन्हा आले असेल बरं का. ती काहीतरी अंश रूपानं इथपर्यंत आली असेल. आज पुन्हा दारात तीच ममत्वाची प्रेमाची माणसं आली. नाही राहू दे, काही नाही, तीच माणसं आली. ती पुन्हा त्या लेकरांना भेटण्यासाठी इथपर्यंत आली. माया मंदिर लागे कळस फुटाया, आज गायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया, पिलाना भेटा. आई तुझी मुरली वाली या जगात मुरली नाही, आणि मला जन्मा दिला गे तुझे उपकार भेटणार नाही, आणि मला जन्मा दिला गे तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझी मुरली वाली या जगात मुरली नाही, आणि मला जन्मा दिला गे तुझे उपकार भेटणार नाही, आणि मला जन्मा दिला गे तुझे उपकार भेटणार नाही. उपकार भेटणार, उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म आहे. आणि म्हणून सद्विचाराच्या गोष्टी तिनं सांगितल्या. वाया जाणाऱ्या गोष्टी नका करू.
चांगलं शिकवलं आहे ना बाळा, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातली रे कृमी कीटकांचा सांदा, रबर व दुर्गंधी मंगळ तिचा बांधा, स्मरेत्या हरिहरा शरण जाई बा गोविंदा. लेकरा चांगलं राहा, वाया घालवायच्या गोष्टी करीत बसू नका. हे आयुष्य वाया जातंय, पण तुम्हाला आम्हाला कळलं. उपयोग होणाऱ्या वस्तूच उपयोगाला आणाव्यात, नाही तर काय उपयोग आहे हो. तुम्ही आम्ही एवढी मोठमोठाली 8-8, 10-10 लाखाची लग्न करतो. नेते मंडळी, आमच्यासारखी ईडी मंडळी, सत्काराला बोलवायचं, त्यांना फेटा द्यायचा, त्यांना पंचे द्यायचं, त्यांचा सत्कार करायचा. अहो दादा, 5व्या मंगलाष्टकीला तुम्ही बघा ना, अख्ख्या कार्यालयात फेट पडलेला असतात का नाही? कशासाठी वाया घालवायचं इतकं पैसे? हो, सत्काराचा फेटा आणि आहेराचं लुगडं याचा वापर कधीच झाला नाही हो. आहेराच्या लुगड्यात झाला हो कधी वापर? अहो नाही. आहेराचं लुगडं किती वर्ष फिरत, किती बी वर्ष फिरत. माझंही मामा सासऱ्याचं गाव आहे. माझ्या लग्नात माझा रुखवत उचलताना आमच्या हे कडल्यांनी, लिकीच्या गावाकडल्यांना ते रुखवत उचलताना साडी ठेवली होती. मी म्हणलो चांगली ठेवली, ती म्हणली ग बस, तुला नाही अक्कल. ती ठेवली ग्राव हलकी. आता तीच साडी ती माणसं रुखवत उचलताना दिलेली, तीच माझ्या सोडाव्याला घेऊन आली तिकडं. काय तीच साडी आमच्या कडल्यांनी परत इकडे इती जातीला आली आमच्या सासूला. आता बाळातपणाला तीच साडी घेऊन माणसं तिकडं बाळात तिकडं घेऊन 7-8 वर्ष साडी फिरली. शेवटी आमच्या आईनं नेसवली होती. आमच्याच आईला 7 वर्षांनी कोणतरी पाहुण्याने तीच नेसवली, आणि मग शेवटी लेपाट्यात तिला घातली, तेव्हा ती गेली. नाही तर किती वर्ष अजून फिरली असती, त्याचं गणित लागलं नसतं. विठ्ठल तसंच आहे सत्काराचे पोषकच रे. लाखो रुपयाचं श्रीफळ नारळ तुम्ही फेटन असं घालायचं नेते मंडळींना, आणि तीच फेट आचार्य थोड्या वेळाच्यानीच कडई खाली घ्यायला तो फेटा वापरतो. आयुष्यात वाया जाणाऱ्या वस्तूच्या पाठीमागे लागू नका. हे वाया जाणार आहे हो. यातूनही चांगलं निर्माण करता येतं. हे वाया जाणार आहे, हे कुणाला थांबवता आलं? आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, कित्ते चिडे सिंहासन पर तो कित्ते ने बंदे जंजीर. हे जाणार आहे वायाला. चांगलं बोललं आई बाप, चांगलं शिकवलं, गोड बोलायची आई, अख्ख्या गावात नाव होतं आईचं. का? गोड बोलणं. जैसे साचा निमाबाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मुख्य अमृताची वाणी, देह देवाची कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. चांगलं बोल, चांगलं माणसंच बोलना, खरं माणसं बोलना, चांगलं बोलनातच माणसं. काय काय एका माणसाच्या शब्दाला मान आहे, नाहीच त्याची गाठ पडल्यावर चांगलं होणार कुणाच. एखाद्याची गाठ पडली तरी चांगलं होत नाही. लग्न जमवून आल्यावर 2-4 गाठ पडली. म्हणले राम राम, कुणीकडे गेलता? काय नाही म्हणली, लेकाच्या भाकरी घेऊन आलोय. कुठल्या गावाला जमलं लग्न? आमक्या आमक्या गावाला. तिथे काढले का? हा काढले की. मला नाही वाटत कड लागन म्हणून. हा 4थ्या दिवशी तो मोडलं लगीन. काहींच्या वाणीत ताकद आहे. गाठ त्याची जरी पडली ना तरी पिक फेल जाणार हो. एक जण घाई गडबडीत त्याची गाठ पडाय नको इशीत म्हणून पाठच गाडी झोपून गहू पेराय निघाला. पण चांगल्या माणसाची गाठ पडत नाही, वाईट माणसाची कायम गाठ आहे. आपल्याला वाटतं ना सातपुते महाराज भेटावत, गणेश महाराज भेटावत, ही नकरी बाबा भेटावत, तुषार महाराज, बापू भेटावं. नाही नाही नाही, त्यांची नाही गाठ. जे वाटतं ना 10-10 वर्ष गाठ पड नाही त्याची राम राम हाय का काय मिसळ पाव, त्याचीच गाठ. आणि त्याच्या बिन एक जण पहाटच गहू पेराय निघाला. मला नको बुवा त्याचं वाईट तोंड का ऐकून घ्यायला. ही शीतच त्याची गाठ. कुठं? म्हणला गहू पेराय चाललोय, पण काय बोलला तर तोंड हानीन, एक गुणी गहू घालीन, बोलू नको.
मला गहू पेरायचा चाललाय का? इरीच्या पाण्याचं कस काय? मला पाणी बरी पण बोल नको गाड्या तू. तुला नक्की एक गुणी गहू घालीन. आम्हाला दिवस असला मराठीचा पडल्या तर मला ना टिपका पाण्याचा इरीचं तर लागलं पाणी निघाय. मला नाही वाटत गहू पार पडन म्हण. दीडच गुणी झाला. विठ्ठल विठ्ठल. अख्खा आयुष्य गेलं काय कायचं ह्याच्यात बाबा. कागटाळीने ना हा देह मिळाला. देवी दिला देह भजना गोमटा. तो या झाला फटा बालिकेचा. आणि म्हणून चांगल्या गोष्टी करण्यासाठी तुला हे आयुष्य दिलंय. फक्त विसरू नको रे. विसरला तर खूप मोठी हानी होती ह्याच्यात. फक्त विसरू नको. विसरले विसरली तया थोड्या झाली हानी. पचतील खाणे 84च्या 84 लक्ष योनीचा फेरा चुकवायचा असेल तर विसरू नका. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारम. खरं हा संसार त्या फेऱ्यामध्ये तो आम्हाला अडकवतो. म्हणून विसरू नका. म्हणून विसरून देत नाही आई. आई नाही सरली स्वतःचा मान रे. मान घेऊन गेली. पहिल्या काळात आयवला इतकं महत्व होतं. आयुष्यभर आईनं नाव घेतली अन घालू घालू. अहो एकदा नाव घ्यायला लागली ना अशा लोकांची नाव घेतलेलं शूटिंग केलं लोकांनी. कारण असा आना घालून नाव पुढच्या काळात कुणीच घेणार नाही. इतकं नाकापुतवर पदर घ्यायचा आणि इतक्या आनंदानं नाव घ्यायचं ना की पुढल्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. काय सौभाग्याचं लेणं म्हणावं. ते आईकडून शिका. आमची एक चुलती नाव घ्यायची. कंप्लीट 3 मिनिटाचं महाराज. काय नाव घ्यायची. आताच्या घेतात बर का. सुनो लावते पावडर लावते मग लावते गंध. टिंबांचं नाव घेते. रेल्वे करते बंद म्हणजे केंद्र बी यांच्याच हातात बर का. काय आताची नाव. काय नाव आहो. महिन्यात 2-2 महिन्यात पोटगीच्या लाईनीला लागणाऱ्या आताच्या नवऱ्यान हाताचं नवरदेव. अरे डोक्यात मारलेली काठी कुत्री रक्त प्याली पण आईनं नांद सोडलं नाही रे. बऱ्याच जणांनी सांगितलं कशासाठी नांदते ती सोडून. त्यावेळेस तिनं सांगितलं ह्याच्या वसरीला राहील पण याचं घर नाही सोडायची. याला निष्ठा म्हणतात. ती सौभाग्याचं लेणं घेऊन गेली. भागवतामध्ये फार गोड वर्णन आलंय. सुदामा ज्या वेळेस पोहे कोरड घेऊन जातो ना कृष्णाला, मूर्छित होऊन द्वारकेच्या त्या राजधानीच्या वेशीवर पडतो. शिपाई उठवतात कुठे जायचे. त्यावेळेस सुदाम्यानं सांगितलं अरे अख्ख्या आयुष्यभर हीच इच्छा केली रे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकली गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो छवि मन में बसी हो होठों पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले. देवा ज्या दिवशी असं वाटण आज जायचंय त्या दिवशी तू बरोबर पाहिजे.
मूर्छित होऊन पडलेल्या सुदाम्याला विचारलं कुठं जायचंय? म्हणला कृष्ण माझा मित्र आहे. मित्र सुद्धा असावा बरं का, मित्र सुद्धा असावा. मित्र रात्री बसायला बोलावणारा नसावा. किती जण रात्री बसली असत्या आणि त्यांच्या जीवाला माहिती बा. अख्ख्या हॉटेलात गर्दी. आम्हाला लय जणांनी आग्रह केला, म्हणलं ठाईची बैसोनी करा एक चित्त. काय काल किती जणांनी खैरात मांडली रे. आयुष्यभर काय काय पिले नाही ते काल पिले असते बर का. अख्खा आयुष्य गेलो गुरुजी आम्हाला फरसान म्हणण्यात. हेच का चकना म्हणते तेच कळा ना मला. का म्हणत असत? अरे शेवटच्या दिवसाची शेवटची रात्र चांगली घालवा तर उद्याचा सूर्योदय चांगला बघायला मिळेल ना, चांगला बघायला मिळेल ना. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दर्या खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. अंधार फाडीत आयुष्याच्या सुखदुःखांना गवसणी घालत घालत आईने इथपर्यंत हा संसार आणणारे आदर्श. मी रात टाकली मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची बैलाज राखली. लाज राखल्या रे या महिलांनी, लाजा राखल्या. आजच्या लाजा घालवायला लागल्या. लाज राखली आईनं, तेव्हा आपल्याला हे वैभव मिळालं. सुदाम्याला कृष्ण मित्र म्हटल्यानंतर शिपाई हसायला लागले. अरे म्हणले तू मित्र असतो का? मित्राला परिस्थिती नसते, मित्राला जातपात नसते, मित्राला वंश वर्ण भेद नसतो. मित्र म्हणजे दोन शरीर पण मन मात्र एक. दुःख विसरायाला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. वा वा गुरुजी वा. ती मैत्रीत्व फक्त जाऊन कृष्णाला सांगा सुदामा आलाय. पळत जाऊन सांगितलं कृष्णाला. कोणीतरी मळक्या कपड्यातला एक जण आलाय, तो म्हणतोय मी कृष्णाचा मित्र आहे. म्हणले नाव काय त्याचं? म्हणले त्याचं नाव सुदामा. धावत धावत देव आला. अरे नयनांच्या उदकानं पद्म प्रक्षालन त्याचं पाय धुतलं. ओ देवानं सिंहासनावर बसवलं. सगळ्या राणीव स्त्रियांनी आंघोळ घातली, उंची कपडे शाही कपडे घातली. एका बाजूला ठेवलेलं उपारणं त्याच्याकडे तो टक लावून बघायचा. त्यावेळेस कृष्णानं विचारलं सुदाम्या, अरे देवाकडे जाताना मोकळं जायचं नसतं रे, पत्रम पुष्पम फलम तोय माप. त्यासाठी काहीतरी घेऊन जायचं असतं रे. माझ्याकडे येताना काय घेऊन आला? म्हणजे काय नाही देवा, बायको म्हणली मित्र तुमचा श्रीमंत आहे, जा तुम्ही, तो तुम्हाला काहीतरी देईन. पण इथं म्हणू वाटना हो. त्यावेळेस कृष्णाला तो म्हणतो काय नाही. बायको म्हणली तुमचा मित्र राजा झाला, जा भेट घेऊन ये. ते पण म्हणला मी राजा का होईना, पण माझ्याकडे येताना तो काय आणलं? मला आणलंय रे चांगलं, पण बायकांना तुझ्या पटणार नाही. बायका आतमध्ये पाठवतो का? मी तुला खायला घालतो. बायकोन दिल्यात पोहे आणि त्याला तेल मीठ नाही काय नाही, असंच वापरले तर असंच दिले. सगळ्या महिला आतमध्ये गेल्या देवाच्या बायका, आणि कृष्णानं ती पुरचुंडी सोडली. इतकं पोहे वेगानं खाल्लं कोणी बघू नाही. पण शेवटच्या घासाला रुक्मिणी आईनं पाहिलं आणि रुक्मिणी आईनं सांगितलं सुदामजी देव, माझ्या मालकाला तुम्ही खायला आणलं, आम्हाला काय आणलं? त्यावेळेस सुदाम्याचं हे वाक्य बर का, हे आयुष्यभर बरोबर घेऊन जा. सुदाम्यानं सांगितलं आई, माझ्या मित्रासाठी जे आणलं ते दिवसातनं 3दा खावं लागतं. अन्नदानात परमनास्ति विद्यादानम तपोनिदम, अन्येन क्षणिका तृप्ती विद्यादानम तपो तपो तपो. अन्नानं क्षणाची भूक भागते, पुन्हा भाकरी खावा लागते. पण रुक्मिणी आई, मी जी तुमच्यासाठी आणले ते आयुष्यभराचं आहे. उपारण्याची दुसरी बाजू सोडली, त्याच्यात एक छोटासा लाकडी करंट होता. आई, हे तुझ्यासाठी आणलं. आयुष्यभर ठसठशीत कुंकू लावत चल, मालकाचं आयुष्य वाढल ग. आणि तीच आई शिकवून गेली, आयुष्यभर कुंकुले आली. आणि ज्याच्या बरोबर संसार करायचा आहे त्याचं आयुष्य वाढवलं. मला वाटतं सुदाम्यानं कृष्णासाठी दिलेली, रुक्मिणी आईसाठी दिलेली
पवित्र वस्तू आईनं आयुष्यभर जतन केली, एवढी निष्ठेनं हा संसार केला. म्हणून जगाच्या पाठीवर लय लोक भेटतील, पण कळवळा करणार आईशिवाय कोणी नाही. अभंगाच्या दिवशी. आई ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची राजा ललकारी असी दे हक दिली साध दे. ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती, लाभाशिवाय प्रेम करते. लाभाची अपेक्षा करत नाही. प्रेम करताना मिळकत किती मिळेल याचा विचार ते करत नाही रे, कधीच करत नाही. पण खऱ्या अर्थानं घरातलं दैवत असेल तर आई, खऱ्या अर्थानं दैवत असेल तर बापरे, आई बापाला दैवता इतका मान द्यावा लागतो, दैवता इतकी पूजा करावी लागते. कारण ते पुन्हा पुन्हा मिळत नाही, तो पुन्हा परत मिळत नाहीत कधीच. पुन्हा फक्त आठवणी. एकदा का दारातली माई गेली ना, फक्त आठवणी. एकदा का घरी ना अंगण सोडलं, विहंग करीत आकाशात गेली, लक्ष पिलापाशीच राहील रे, पण गारीची पिलाची भेट नाही होऊ शकत लवकर. घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिला पासे. घार हिंडते आकाशी, प्रभाती चारी याची जाय पक्षिणी, प्रभाती चारी याची जाय पक्षिणी, प्रभात चारी याची जाय
सारी अशी जाय पक्षिणी पिलू वाट पाहे उपवासे